ज्या प्रकारे सर्व म्हसोबा महाराजांची यात्रा ही संध्याकाळी भरत असते, पण नाशिकमध्ये असलेल्या या म्हसोबा महाराजांची यात्रा फक्त सकाळी भरत असते. तर नमस्कार मित्रांनो, मी हेमंत साळवे. स्वागत तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या नाशिकमधील तपोवन या परिसरात असलेल्या या म्हसोबाला केवडीवांचा म्हसोबा म्हणून ओळखले जाते. असं म्हणतात, जुन्या काळामध्ये या ठिकाणी अनेक केवड्याचे झाडे असल्यामुळे या ठिकाणाला केवडीवन असे नाव पडले आणि तेव्हापासूनच भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या या म्हसोबाला केवडीवांचा म्हसोबा म्हणून ओळखले जाते. या म्हसोबा महाराजांची यात्रा मे महिन्यात भरत असते. यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे येथील यात्रा ही फक्त सकाळी भरत असते. असं म्हणतात, म्हसोबा महाराजांच्या बहिणी म्हणजेच माता साती आसरा आणि म्हसोबा महाराज यांची सर्वांची या ठिकाणी रात्री फेरी निघत असते. अशी भाविकांची श्रद्धा असल्यामुळे येथील यात्रा रात्री न भरता फक्त दिवसा भरवली जाते. यात्रेच्या दिवशी पहाटे महापूजन, सत्यनारायण पूजन होऊन पंचवटी ते केवडीवन महाराजांच्या मंदिरापर्यंत पालखी मिरवणूक काढली जाते. पालखीमध्ये पौराणिक पात्रांचे बोहाडा म्हणजेच सोंगे नाचवण्याची परंपरा आजही टिकून आहे. आणि तसंच ढोल, ताशा, नगाडे, हलगी, डफ, डीजे अशा अनेक प्रकारच्या वाद्यांमुळे हा पूर्ण परिसर गजबजून गेलेला असतो. तर मित्रांनो, भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या या केवडीवांच्या म्हसोबा महाराजांबद्दल तुम्ही कधी ऐकलं होतं का? हे कमेंट करून नक्की सांगा. मिळूया पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.